हाय गाईस, तर आज आपल्याला कमी तेलामध्ये लोखंडाच्या तव्यात फिश फ्राय करून घ्यायचे आहे. तर सुंदर असा कतला मासा आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याला मसाले लावून मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवून दिलेला आहे. आणि मस्त आता मॅरिनेट झालेला आहे मासा. तर त्याला काय करायचं, घ्यायचं आणि रव्याचं कोटिंग करून घ्यायचं. रव्याचं कोटिंग करून घेतल्यानंतर तव्यावर काय करायचं, थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि फ्राय करून घ्यायची मच्छी. जोपर्यंत क्रिस्पी आणि चांगली होईपर्यंत तव्यावर आलटून पालटून घ्यायचं. इकडे फ्राय करायला पण सुरू आहे आणि इकडे फस्त करायला पण सुरू आहे. तशी गरमागरम मच्छी तुम्ही पण एन्जॉय करू शकता. तर सुंदर अशी मच्छी फ्राय तव्यावर, लोखंडाच्या तव्यावर फ्राय करत आहोत. तर खूप अशी छान लागते. तुम्ही पण एकदा करून बघा. तर याला पूर्ण मसाले लावून ठेवलेले होते, आपण अर्धा तास मॅरिनेट केलेला आहे. आणि मच्छी आपली तव्यावर टाकल्यानंतर वरनं कढीपत्ता टाकून घ्यायचा, म्हणजे त्याला स्वाद एकदम मस्त येतो. तर सुंदर अशी मच्छी तुम्ही पण एन्जॉय करू शकता. इकडे तळ्या सर्वजण खायला सुरूच करत आहेत. तर मस्तपैकी अशी मच्छी तुम्ही पण एन्जॉय करा. मस्त का चुस्त रहा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. धरीला काटा वाला जी खाता ती सांगते हे आपण कटलाच आहे का? कटलाच नाही. ते छोटं पीस असेल ना त्याच्यामध्ये. मछली का दिल बना के दिया है ना मैं आपको. बारीक एवढंच होते का? वेळ त्यापेक्षा बारीक काहीच नाही.